ग्रामीण भागातील स्ट्रोक म्हणजेच पक्षाघाताच्या रुग्णांना वेळेत आणि अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। रिमोट रोबोटिक न्यूरो इंटरव्हेन्शन या आधुनिक उपचार सुविधेचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत। मुंबईतील केईएम रुग्णालयातून तज्ञ डॉक्टर ग्रामीण भागातील रुग्णांवर दूरस्थ पद्धतीने उपचार करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। राज्यात स्ट्रोक रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। वेळेत उपचार न मिळाल्याने कायमस्वरूपी पक्षाघाताचा धोका वाढतो। ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग रिमोट रोबोटिक न्यूरो इंटरव्हेन्शन सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी योजनेवर चर्चा करण्यात आली। मुंबईतील केईएम रुग्णालय मुख्य हब सेंटर म्हणून कार्यरत राहणार असून जिल्हा आणि तालुका रुग्णालयांमध्ये स्पॉक सेंटर उभारण्यात येणार आहेत। संगणकीय आणि दूरसंचार प्रणालीद्वारे मुंबईतील तज्ञ डॉक्टर ग्रामीण भागातील वैद्यकीय पथकाला मार्गदर्शन करत स्ट्रोक इंटरव्हेन्शन प्रक्रिया पार पाडतील। राज्यात सुरू होणाऱ्या 11 कॅथलॅबपैकी 5 केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू करण्याचा विचार आहे। प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तार केला जाणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांनाही महानगरांप्रमाणे अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं।